नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पारणीच्या भाग 3 मध्ये आज आपण कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह पारणीबद्दल पाहणार आहोत. कॅपॅसिटिव्ह पारणीमध्ये कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटन्सच्या बदलाचा उपयोग केलेला आहे. आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा 3 गोष्टींवर अवलंबून असतो. पहिला जो आहे हा आहे त्या पट्ट्यांमधील अंतर, दुसरा आहे डायलेक्ट्रिक पदार्थाचा स्थिरांक, तिसरा त्या पट्ट्यांचं क्षेत्रफळ. ह्या 3 गोष्टी बदलून आपण कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स बदलू शकतो. आता कॅपॅसिटरमध्ये आपल्याला माहिती आहे 2 पट्ट्या समांतर असतात एकमेकांना, त्या 2 पट्ट्यांच्या दरम्यान डायलेक्ट्रिक पदार्थ भरलेला असतो आणि ह्या 3 गोष्टींवर या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स अवलंबून असतो. आणि या कॅपॅसिटिव्ह पारणीमध्ये कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स बदलून आपण भौतिक राशीचं विद्युत सिग्नलमध्ये रूपांतर करू शकतो. आता याच्यामध्ये जो पहिला आहे कंडेन्सर माईक. कंडेन्सर माईक मध्ये काय केलं जातं की 2 पट्ट्यांमधील अंतराचा बदल, 2 पट्ट्यांमधील अंतर कमी जास्त केलं जातं आणि त्या 2 पट्ट्यांमध्ये अंतर कमी जास्त करून आपण काय करू शकतो, ध्वनी तरंगाचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये करू शकतो. याच्यामध्ये माईकचा जो डायफ्रॅम आहे तो डायफ्रॅम हा बदलता एक पट्टी वापरलेली आहे आणि आतमध्ये एक इलेक्ट्रोड हा फिक्स आहे, तो एक इलेक्ट्रोड म्हणून वापरलेला आहे. तर याच्यामध्ये आपण त्या 2 पट्ट्यांमधील अंतर बदलून आपण काय करू शकतो, कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स बदलू शकतो. दुसरा जो आहे हायड्रोमीटर. हायड्रोमीटर म्हणजे आर्द्रता, हवामानाची आर्द्रता, वातावरणातील हवेतील पाण्याचं प्रमाण किती आहे ते आर्द्रता मोजण्यासाठी आपण हायड्रोमीटर हा वापरू शकतो. याच्यामध्ये डायलेक्ट्रिक पदार्थाचा स्थिरांक बदलता येतो. म्हणजे आपल्याला माहित आहे वातावरणातील हवेतील पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं असता तर ती जी हवा आहे हा डायलेक्ट्रिक पदार्थ म्हणून वापरलेला आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं की त्याचा स्थिरांक बदलतो आणि त्या स्थिरांक बदलून आपण आर्द्रता मोजण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि तिसरा जो आहे टॉर्क मीटर. टॉर्क म्हणजे काय, शाफ्टचा टॉर्क मोजण्यासाठी, मोटारचा शाफ्टचा वेग किंवा रोटेशन, त्याचा वेग किती आहे, एका मिनिटाला किती रोटेशन्स होतात ते मोजण्यासाठी आपण टॉर्क मीटरचा उपयोग करतो. टॉर्क मीटरमध्ये त्या 2 पट्ट्यांचं क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाचं बदलाच्या तत्वावर तो कार्य करतो. म्हणजे त्या कॅपॅसिटरमध्ये वापरलेल्या ज्या पट्ट्या आहे पट्ट्यांचं क्षेत्रफळ जर बदललं तर कॅपॅसिटन्स बदलतो आणि ह्या तत्वावर टॉर्क मीटर हा काय करतो, कार्य करतो. अशा प्रकारे कॅपॅसिटिव्ह पारणीमध्ये कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स बदलून आपण काय करू शकतो, भौतिक राशीचं विद्युत राशीमध्ये रूपांतर करू शकतो. याच्यामध्ये आपण पाहिलं कंडेन्सर माईक की जो ध्वनी तरंगाचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये करतो. हायड्रोमीटर हवामानातील, वातावरणातील, हवेतील पाण्याचं प्रमाण म्हणजे आर्द्रता मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि तिसरा आहे टॉर्क मीटर म्हणजे शाफ्टचा टॉर्क मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे 3 प्रकारचे जे पारणे आहे हे ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला माझे मित्र एस.ए. टेकले सर हे आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला व्यवस्थित समजून देणार आहे. ते समजून घेऊन त्याच्या नोट सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इंडक्टिव्ह पारणी. तर आता आपण पुढे पाहणार आहोत तिसरा इंडक्टिव्ह पारणी. हा इंडक्टिव्ह पारणी ही काय करते, इंडक्टरच्या तत्वावर काय करते, ती कार्य करते. इंडक्टर चुंबकीय प्रवर्धनाच्या तत्वावर काय करते, कार्य करते. तर आपल्याला माहिती आहे पदार्थाचा इंडक्टन्स हा त्या कॉईल, ही जी कॉईल आहे कॉईलचा टर्न, चुंबकीय मटेरियलचा आकार, कारण की इंडक्टर हा चुंबकीय पदार्थापासून बनलेले असते, त्यांचा आकार, चुंबकीय फ्लक्सची परमेबिलिटी, याच्यापासून जे चुंबकीय फ्लक्स निघतात त्याची परमेबिलिटी आणि हवेमधील फंट्याच्या बदलाला सुद्धा हा इंडक्टन्स का होतो, बदलतो. अशा प्रकारे इंडक्टरचा इंडक्टन्स बदलून आपण भौतिक राशीचं विद्युत राशीमध्ये काय करू शकतो, रूपांतर करू शकतो. तर याच्यामध्ये आता पहिला आहे एलव्हीडीटी. एलव्हीडीटी म्हणजे काय, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये काय केलं जातो, याचं लिनियर हालचालीचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये केलं जातं. लिनियर हालचालीचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये केलं जातं. म्हणजे काय, याच्यावर एक ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, एक प्रायमरी आणि त्याच्यात काय वापरलेले 2 सेकंडरी वापरलेल्या आहेत. याच्यामध्ये ह्या जी कोर आहे
त्या कोरच्या हालचालीचं रूपांतर आपण विद्युत सिग्नलमध्ये कशा प्रकारे होतं हे आपण आकृतीच्या सहाय्याने पुढे पाहणार आहोतच. तर अशा प्रकारे लिनियर हालचालीचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये करण्यासाठी LVDT लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर हा वापरलेला आहे. आता दुसरा आहे लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर आपल्याला माहिती आहे स्पीकर की हा काय करतो ऑडिओचे रूपांतर ध्वनी सिग्नलमध्ये ऑडिओ सिग्नलचे रूपांतर ध्वनी सिग्नलमध्ये केलं जातं. जसं आपण कॅपॅसिटिव्ह पारणीमध्ये आपण पाहिलं की माईक हा काय करतो ध्वनी सिग्नलचे रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये करतो. त्याच प्रकारे विद्युत सिग्नलचे रूपांतर ध्वनी सिग्नलमध्ये करण्यासाठी लाऊडस्पीकर हा घटक वापरला जातो. याच्यामध्ये सुद्धा काय केलेले व्हॉइस कॉइल ही वापरलेली आहे. या व्हॉइस कॉइलच्या सहाय्याने आपण काय केलं जातो ध्वनी लहरीमध्ये रूपांतर केलं जातं. तर हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेकॅनिकल उपकरण असून याच्यामध्ये जो डायफ्रॅम आहे जो विद्युत सिग्नल आपण ह्या कॉइलला दिला जातो त्याच्यामुळे कॉइलच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याला जोडलेली डायफ्रॅम काय होतो पुढे मागे होतो. थोडक्यात चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर हा लाऊडस्पीकर काय होतो कार्य करतो. हे दोन्ही LVDT आणि लाऊडस्पीकर हे आपण आकृतीच्या सहाय्याने आता आपण काय करणार आहोत तपासून पाहणार आहोत त्याचे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे इंडक्टिव्ह पारणीमध्ये इंडक्टर हा घटक वापरलेला आहे की तो काय करतो चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर काय करतो कार्य करतो. म्हणजे थोडक्यात इंडक्टरचा इंडक्टन्स बदलून आपण भौतिक राशीचे रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये करू शकतो. तर याच्या सहाय्याने आपण LVDT आणि लाऊडस्पीकर या दोन पारणींचा आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास केलेला आहे. तर आता माझे मित्र S.A. टेकले सर हे तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने व्यवस्थित हे दोन्ही पारणी तुम्हाला समजून देतील. त्या नोट्स तुम्ही काय करायचे आहे तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित त्या नोट्स काय करून घ्यायच्या आहे तुम्हाला लिहून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपण ह्या भाग 3 मध्ये कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह पारणीबद्दलची आपण माहिती घेतली. आता पुढच्या चौथ्या भागामध्ये आपण ऍक्टिव्ह पारणी म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ह्या थोडक्यात हे जे काही आपण पारणी ह्या प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते व्यवस्थित तुम्ही पहा. याच्या नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि याचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा. मित्रो, आपल्याला आज या प्रकरणामध्ये ट्रान्सड्यूसर या प्रकरणामध्ये कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसरचा अभ्यास करायचा आहे आणि इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचा अभ्यास करायचा आहे. या दोन प्रकारच्या ट्रान्सड्यूसरचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यातला पहिला ट्रान्सड्यूसर आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. तर आता कॅपॅसिटिव्ह याचा अर्थ काय कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स असतो हे आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा दोन बाबीवर अवलंबून आहे. त्यापैकी एक आहे दोन प्लेटमधील अंतर आणि दुसरा आहे दोन प्लेटचा क्षेत्रफळ, दोन प्लेटचा एरिया. एरिया जितका जास्त तितका कॅपॅसिटरची कॅपॅसिटी जास्त असते म्हणजे समप्रमाणात. आणि दोन प्लेटमधील अंतर हा व्यस्त प्रमाणात असतं. जितका आपण दोन प्लेटमधील अंतर वाढवत जाऊ तितका कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स कमी होतो आणि जितक्या दोन प्लेट जवळ आणू म्हणजे हा D या ठिकाणी जो दाखवलेला आहे हा डिस्टन्स जितका कमी असेल तितका कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स जास्त असतो. आता आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा आपण काय करू कॅपॅसिटरचा उपयोग हा कशासाठी करतो आपण चार्जिंग आणि डिस्चार्जिंगसाठी करतो. म्हणजे त्यामध्ये आपण ऊर्जा साठवून ठेवतो आवश्यक त्यावेळी घेत असतो. तर आता याच तत्वाचा उपयोग करून कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स बदलता येण्यासाठी एक ट्रान्सड्यूसर बनवलेला आहे ज्याचं नाव आहे कंडेन्सर मायक्रोफोन किंवा कॅपॅसिटर मायक्रोफोन. हा एक माईक आहे. तो माईक मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी जो दिसतोय ह्याला आपण काय म्हणतो कंडेन्सर मायक्रोफोन म्हणतो. या कंडेन्सर मायक्रोफोनला काय दोन टर्मिनल आहेत. अतिशय छोट्या आकाराचा आहे. आपण क्लॅप स्विच मध्ये वापरलेला आहे. याला दोन टर्मिनल आहेत. ह्या दोन प्लेटचे कनेक्शन आहेत. यातली एक प्लेट मुव्हिंग असते आणि एक प्लेट फिक्स असते. तर या ठिकाणी त्याची रचना दाखवली किंवा या ठिकाणी त्याची रचना दाखवलेली आहे. तर जेव्हा याच्यावर आता एक प्लेट ही जी बॅक प्लेट आहे ही कशी आहे स्थिर आहे. ही बॅक प्लेट स्थिर आहे आणि फ्रंट प्लेट काय मुव्हिंग आहे. फ्रंट प्लेट मुव्हिंग आहे म्हणजे याचा अर्थ काय तो मागं पुढं होणार आहे. जसा आवाज येईल तसा ती मागं ढकलली जाईल म्हणजे कॅपॅसिटन्सच्या दोन प्लेट मधलं अंतर कमी होईल. आवाज कमी झाला पुन्हा ही प्लेट बॅकला येणार आहे. त्यामुळे काय होईल तर ह्या दोन प्लेट मधलं अंतर वाढणार आहे. अंतर वाढलं की कॅपॅसिटन्स कमी होणार आहे. या ठिकाणी एक बॅटरी DC सोर्स दिलेला आहे बायसिंगसाठी. जेव्हा आपण कॅपॅसिटरला
या ठिकाणी साऊंड वेव्हज या ठिकाणी पुरवतो किंवा आवाजाचे सिग्नल याच्या पुढे निर्माण करतो, त्यावेळेस ही प्लेट आवाजाच्या सिग्नलनुसार विचलित होते. हे लक्षात घ्या. जसे आपण आवाजाचे सिग्नल जास्त ताकदवान सिग्नल असतील तर ही प्लेट एकदम पुढे जाईल. आपला आवाज हा AC आहे, तो सतत कमी जास्त होणार आहे वेळेच्या प्रमाणात, त्यामुळे ही प्लेट सुद्धा सतत त्यानुसार मागं पुढे होत राहणार आहे. आता मागं पुढं होत असताना ह्याचा काय बदलणार आहे तर C बदलणार आहे, कॅपॅसिटन्स बदलणार आहे. आणि कॅपॅसिटन्स बदलला की त्याची चार्जिंगची क्षमता किंवा डिस्चार्जिंगची क्षमता बदलणार आहे. पडदा जसा मागं पुढं होईल तसं तो काय होणार आहे, चार्जिंग डिस्चार्जिंगची क्षमता बदलते. आणि ही कशाच्या आधारे बदलते तर या साऊंड वेव्हच्या आधारे बदलते. आणि म्हणजेच आपल्याला आउटपुटला काय मिळतात, विद्युत सिग्नल मिळतात, बदलते सिग्नल मिळतात. हे कशाच्या आधारे असतात तर हेच साऊंड सिग्नल असतात. म्हणजे आवाजाचं जे रूपांतर आहे, ह्याच्या पुढे जे आपण आवाज निर्माण करणार आहोत त्या आवाजानुसार हा पडदा किंवा फ्रंट प्लेट किंवा ज्याला आपण डायफ्रॅम असं म्हणतो, ही डायफ्रॅम मागं पुढं होते. आणि डायफ्रॅम मागं पुढं होते याचा अर्थ या दोन प्लेटमधलं अंतर कमी जास्त होतं. आणि दोन प्लेटमधलं अंतर जितकं कमी असेल तितका कॅपॅसिटरची व्हॅल्यू जास्त असते, त्याची चार्जिंग क्षमता जास्त असते. आणि दोन प्लेटमधलं अंतर कमी असेल तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू, कॅपॅसिटन्स हा काय असतो, दोन प्लेटमधलं अंतर जेव्हा जास्त असतं तेव्हा कॅपॅसिटन्स कमी असतो, त्याची चार्जिंग क्षमता कमी असते. तर असा हा कंडेन्सर मायक्रोफोन, ज्याचा उपयोग आहे, उत्तम फायदे काय तर उत्तम वारंवारता प्रतिसाद आहे. म्हणजे कुठल्याही फ्रिक्वेन्सीला त्याचा जो ऑडिओ फ्रिक्वेन्सीला त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो अतिशय चांगला आहे. जसेच्या तसे विद्युत सिग्नल कन्वर्ट होऊन मिळतात. त्याच्यानंतर कमी अडथळा आहे, इम्पिडन्स जास्त आहे, म्हणजे हे माईक लोड होत नाही पुढे ॲम्प्लिफायर मशीनला. तर अशा पद्धतीनं हा कंडेन्सर मायक्रोफोन आहे. याचा तोटा काय तर तयार होणाऱ्या विद्युत लहरीची पातळी खूप वीक असते, म्हणजे खूप कमी असते. याचा अर्थ काय, त्याच्या जवळच कुठंतरी ॲम्प्लिफायर असला पाहिजे. खूप लांब अंतरावर ॲम्प्लिफायर ठेवला आणि कंडेन्सर माईक ठेवला आहे तर तसं चालत नाही. स्टेजवर आपण पाहतो की कॉलर माईकमध्ये शक्यतो कंडेन्सर माईकचा वापर केलेला असतो. हा कंडेन्सर माईक आणि त्याचं जे ॲम्प्लिफायर युनिट असतं ते जो कोणी होस्ट असतो किंवा माईकचा वापर करत असतो त्याच्या बॅक साईडला कुठंतरी हे लावलेलं मशीन दिसतं, ते कॉर्डलेस असतं. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्याचा अर्थ काय की तयार होणारे सिग्नलचा जो गेन आहे तो खूप कमी असतो. ॲम्प्लिफायरचा गेन म्हणजे वीक सिग्नल तयार होतात, ते आपल्याला लगेच्या लगे ॲम्प्लिफाय करावे लागतात. हा एकमेव तोटा कंडेन्सर माईकचा आहे. असंच कॅपॅसिटरच्या बदलानुसार दुसरं ॲप्लिकेशन आहे हायड्रोमीटर. या हायड्रोमीटरचा उपयोग कशासाठी केला जातो तर आर्द्रता मोजण्यासाठी. त्याच्यामध्ये काय बदललंय तर डायइलेक्ट्रिक पदार्थाचा जो दोन कॅपॅसिटरमध्ये जो अवाहक पदार्थ म्हणून आपण डायइलेक्ट्रिक वापरतो त्या डायइलेक्ट्रिक पदार्थाचा स्थिरांक बदलल्यावर हे हायड्रोमीटर कार्य करत असतं. आणि तिसरा जो कॅपॅसिटर हे आहे आणि तिसरा कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर जो आहे तो आहे टॉर्क मीटर. आता टॉर्क म्हणजे काय तर आपण मोटरची स्पीड मोजण्यासाठी, मोटरचा जो शाफ्ट आहे त्याचा वेग मोजण्यासाठी वापरतो. ह्या टॉर्क मीटरमध्ये काय असतं तर कॅपॅसिटरच्या दोन प्लेटच्या क्षेत्रफळाच्या बदलावर कार्य करत असतो. टॉर्क मीटरचा उपयोग शाफ्टचा टॉर्क मोजायचा आहे. टॉर्क मोजतो म्हणजेच तिचे रोटेशन मोजतो. तर अशा ह्या ठिकाणी डायइलेक्ट्रिक बदलून हायड्रोमीटर, क्षेत्रफळ बदलून टॉर्क मीटर आणि दोन प्लेटमधलं अंतर बदलून कंडेन्सर मायक्रोफोन. तर असे हे कॅपॅसिटिव्ह मायक्रोफोनवर या ट्रान्सड्यूसरवर तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे प्रकार, टीप, कंडेन्सर माईकवरची थोडक्यात माहिती, रचना आणि कार्यप्रणाली हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आता जसं ज्या पद्धतीनं कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स बदलत होता तसं इंडक्टर म्हणजेच कॉईलला काय असतं इंडक्टन्स असतो. हा हेनरीमध्ये मोजला जातो. H याचं युनिट आहे. यामध्ये पहिला जो आहे त्या तारेच्या जाडी, टर्न्स ह्याच्यावर काय असतं, चुंबकीय फ्लक्स घनता यावर काय अवलंबून असतो, त्याचा इंडक्टन्स अवलंबून असतो. ती तारेची किती जाडीची आहे, किती दोन टर्न्स मधलं अंतर किती आहे, किती टर्न्स मारलेले आहेत, या सगळ्या बाबीवर काय अवलंबून असतो, इंडक्टन्स अवलंबून असतो. आणि याच तत्वावर इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर कार्य करतो. आता या इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर मध्ये पहिला जो प्रकार आहे तो आपल्याला LVDT पाहायचा आहे. LVDTचा अर्थ लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा काय आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. आपण गतवर्षी ट्रान्सफॉर्मर शिकलोय. ट्रान्सफॉर्मर दोन प्रकारचे आहेत, जे स्टेप अप, स्टेप डाऊन, त्याच्यानंतर आणखीनही बरेच प्रकार आहेत. परंतु याचा अर्थ काय की प्रायमरी वाइंडिंगला आपण व्होल्टेज द्यायचं आणि सेकंडरी वाइंडिंगला व्होल्टेज घ्यायचं. आता दिलेलं व्होल्टेज किती आहे आणि घेतलेलं व्होल्टेज किती आहे कोणत्या बाबीवर अवलंबून असेल
तर त्या तारेची जाडी किती आहे, त्याच्यानंतर तारेचे टर्न्स किती मारलेले आहेत, या सगळ्या बाबी आपण पाहिल्या. पण आता इथं ट्रान्सड्यूसर म्हणून आपण हा ट्रान्सफॉर्मर वापरणार आहोत. ट्रान्सड्यूसर याचा अर्थ काय, तर उपयोग काय, तर एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये. आता या ठिकाणी LVDT लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर याचा उपयोग काय, तर आपल्याला याचा उपयोग डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी केला जातो. डिस्प्लेसमेंट म्हणजे हालचाल. तर आता ह्या हालचालीचं रूपांतर व्होल्टेजमध्ये केलेलं जातं याच्या सहाय्याने. तर कसं केलं जातं, याची रचना काय आहे, याच्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ अगोदर पाहूया, नंतर त्यावरून तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो किंवा चालू असताना एक्सप्लेनेशन करतो. हे पहा, हाऊ LVDT वर्क, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, त्याची रचना आणि त्याचं कार्य तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून येणार आहे. तर हे पहा, या ठिकाणी काय आहे, दोन कॉईल दाखवल्या, ट्रान्सफॉर्मरची रचना दाखवली आहे. म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर ट्रान्सफॉर्मर काम करतो. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय हे आपण गतवर्षी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, हालचाल मोजायची. लिनियर या शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळा आपण मागे व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर ह्याची जी काय रेंज आहे ती किती रेंज आहे, 0.25 मिलीमीटर टू 250 मिलीमीटर रेंज आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे हालचाल, मागं पुढं होणे. आता मागं पुढं होण्याचा काय फायदा आहे, हा ट्रान्सड्यूसर कुठं वापरायचा हे मी पुढे सांगतो तुम्हाला. एवढं लक्षात घ्या की 0.25 mm, 0.25 mm म्हणजे याचा आणि 250 mm, जास्तीत जास्त रेंज किती आहे, 250 mm रेंज आहे. तर आता याचा रचना काय आहे पहा, 0.25 mm म्हणजे आपल्या पट्टीवर, कंपासमधली जी 15 सेंटीमीटरची पट्टी असते त्यातल्या दोन रेषेतलं अंतर आणि त्याचा चौथा भाग म्हणजे 0.25 mm, आणि 250 mm म्हणजे 25 सेंटीमीटर, म्हणजे आपली मोठी पट्टी घेतली त्याच्यातले 5 सेंटीमीटर कमी. तर इतकं डिस्प्लेसमेंट आपण याच्या सहाय्यानं मोजू शकतो. त्याचा उपयोग मी शेवटी सांगतो. तर आता ह्याची रचना पहा, या ठिकाणी एक कॉईल आहे सेंटरला, ती कॉईल या ठिकाणी आहे, त्याचे कनेक्शन या ठिकाणी दोन आणलेले आहेत. आता या कॉईलचा आणि ह्या दोन सेकंडरी कॉईलचा काहीही संबंध नाही, ह्या दोन कॉईलचा काहीही संबंध नाहीये, त्या अगदी स्वतंत्र ठेवलेल्या. हा, या दोन सेकंडरी कॉईल मात्र कशा जोडलेल्या आहेत, तर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे सेरीज मध्ये जोडलेल्या आहेत. पहा, सेरीज मध्ये म्हणजे ही मधली कॉईल जी आहे ती प्रायमरी कॉईल आहे, आणि सेकंडरी कॉईल जी आहे ती या ठिकाणी आपण आउटपुट घेणार आहे. त्याचं एक टोक कॉईलचं इथून आलं, हे टर्न्स झाले, त्याचं दुसरं टोक दुसऱ्या सेकंडरी कॉईलच्या पहिल्या टोकाला गेलं आणि शेवटचं टोक इथं आलं. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला समजून येईल किंवा इथे समजून येईल. तर हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पाहूया आपण. ही प्रायमरी कॉईल आहे, त्याच्या ह्या कॉईलचे कनेक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर त्याला 10 व्होल्ट AC सप्लाय दिलेला आहे. या 10 व्होल्ट AC सप्लाय पासूनच आपल्याला या सेकंडरीमध्ये व्होल्टेज जनरेट होणार आहे. ते किती होणार आहे आणि कशाच्या आधारे होणार आहे, तर ही सेकंडरी कॉईल पहिली, ही सेकंडरी कॉईल दुसरी, ते दोन्ही सिरीजमध्ये जोडून त्याचे कनेक्शन इथं आणलेले आहेत, ते आपण बाहेर मोजण्यासाठी वापरणार आहोत. आता ही जी कोर आहे याच्यामधली, ही कोर डिस्प्लेसमेंट करता येते, म्हणजे मागं पुढं करता येते, इकडेही करता येते, इकडेही करता येते. आता सध्या सुरुवातीला ती सेंटरला आहे, म्हणजे 0 पोझिशनला आहे असं आपण गृहीत धरलं. त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, तर आउटपुट 0 व्होल्ट मिळणार आहे. पहा, कारण हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज जर सारखं असेल तर आपल्याला V2 मायनस V1 काय मिळणार आहे, ह्याच्यात अक्रॉस तयार होणारं V2 आणि ह्याच्यात तयार अक्रॉस होणारं V1, हे जर दोन्ही सारखं असेल, इथेही 5 व्होल्ट तयार झालं, इथेही 5 व्होल्ट तयार झालं, तर आउटपुट आपल्याला 0 मिळतंय. हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. E1 मायनस E2 म्हणजे प्रायमरीमध्ये पहिल्या तयार झालेलं व्होल्टेज आणि दुसऱ्या तयार झालेलं व्होल्टेज हे 0 मिळेल तुम्हाला, कारण काय, दोन्ही सारखे तयार होतात. आता ह्यातलाच आपण जर आत ढकललं, याला आपण हे पहा 0 या ठिकाणी दाखवलेलं आहे, 0 व्होल्टेज LVDT कॅलिब्रेटर आहे तो. तर या ठिकाणी जेव्हा सेंटरला कोअर असते त्यावेळी आउटपुट 0 मिळतं. आणि आता यानंतर हे 0 एकदा करून घेतलं आपण, आता ही डिस्प्लेसमेंट आपण वापरायची आहे. या डिस्प्लेसमेंटच्या प्रमाणात आत ढकललं तर वेगळं व्होल्टेज, बाहेर काढलं तर वेगळं व्होल्टेज मिळणार आहे. एक प्लस मिळेल, एक मायनस मिळेल. हे पहा, आता या ठिकाणी हा सेंटरचा पॉइंट जो आहे तो आत ढकललेला दाखवतो.
आलं मायनस 4.6 3.5. जसं आपण ते आतमध्ये ढकलू तर यावेळेस काय होणार आहे, E1 मायनस E2 सूत्र तेच आहे, परंतु तयार होणारे जे व्होल्टेज आहे ते E2तलं वेगळं असणार आहे आणि E1चं वेगळं असणार आहे. E1 इज ग्रेटर दॅन E2. म्हणजे प्रायमरी जसं आपण आत ढकलली कोर की ह्याच्यामध्ये जास्त व्होल्टेज तयार होणार आणि ह्याच्यामध्ये कमी व्होल्टेज तयार होणार. आणि आता ह्याला आपण बाहेर काढून घेऊया. हे सेंटर पासून एकदम बाहेर काढलं. आता बाहेर काढल्यावर तयार होणारं व्होल्टेज काय आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. हे पॉझिटिव्ह व्होल्टेज या ठिकाणी तयार झालं. आणि हे पॉझिटिव्ह व्होल्टेज का तयार झालं, सूत्र तेच आहे, परंतु E2 मध्ये काय होईल, जास्त व्होल्टेज तयार होईल आणि E1 मध्ये कमी व्होल्टेज तयार होईल. E1 इज लेस दॅन E2. तर अशा या पद्धतीनं आपण काय करू शकतो, बदलतं व्होल्टेज याच्यात काय मिळवू शकतो. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला बदलतं व्होल्टेज मिळवत आहेत. आता ह्या बदलत्या व्होल्टेजचा उपयोग, ही डिस्प्लेसमेंट म्हणजे ही कोर आपण आत बाहेर केली आणि आपल्याला व्होल्टेज मिळालं. आत ढकलली मायनस मिळालं, बाहेर ओढली प्लस मिळालं. तर अशा पद्धतीनं काय होईल, बदलतं व्होल्टेज मिळणार. आणि हे व्होल्टेज कशाच्या आधारे बदलणार आहे, तर या मोशनच्या आधारे. म्हणजे हा शाफ्ट तुम्ही किती ढकलताय, किती मिलीमीटर ढकललाय त्यानुसार याचा उपयोग केला जातो. आता याचा उपयोग कशासाठी करता येईल आपल्याला, LVDTचा. तर LVDTचा उपयोग मी एका वाक्यात सांगितला, डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे हालचाल. हालचाल मोजून काय करायचं आपल्याला, तर हालचाल आपण एखाद्या मोठ्या टावरची उभारणी करतोय आणि त्या ठिकाणी एकावर एक आपल्याला पार्ट्स जोडायचे आहेत. तर त्या ठिकाणचा जो पार्ट आहे तेवढ्या वरती पोहोचू शकत नाही सगळेजण, तर आपण मशिनरीच्या साह्यानं ती डिस्प्लेसमेंट करू शकतो, व्यवस्थित हालचाल करू शकतो, एकावर एक व्यवस्थित आणू शकतो, नटबोल्ट टाईट करू शकतो. तर अशा अनेक कारणासाठी LVDTचा वापर करता येतो. आता इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसरचा दुसरा प्रकार आणि जो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो आहे लाऊडस्पीकर. तर आता हा लाऊडस्पीकर काय आहे, एक इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे. म्हणजे इंडक्टन्सच्या बदलावर कार्य करणारा घटक आहे. याच्या साह्यानं काय केलं जातं, तर विद्युत सिग्नलचं रूपांतर आवाजामध्ये केलं जातं. याच्यामध्ये या ठिकाणी आकृतीत रचना दाखवली आहे. रिकॉर्डिंगचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला इथंच व्हिडिओच्या माध्यमातून याच्या पुढच्या भागात लगेच दाखवणार आहे. तर या ठिकाणी एक कायम चुंबक आहे. हा गोलाकार आकाराचा चुंबक आहे. इथं जरी ई आकार दिसत असला तरी हा गोलाकार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉईल बसवण्याची साठी जागा आहे. तर या ठिकाणी एक कॉईल बसवलेली आहे, जिला आपण काय म्हणतो, व्हॉइस कॉईल असं म्हणतो. ह्या व्हॉइस कॉईल इथं बसवलेली आहे. एक कायम चुंबक आहे. आपल्याला माहिती आहे कायम चुंबकाच्या भोवती काय असतं, चुंबकीय क्षेत्र असतं. आणि दुसरं आपण विद्युत चुंबक शिकलो की कॉईलला आपण जेव्हा सप्लाय देतो किंवा कॉईलमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा त्या कॉईल भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आता दोन चुंबकाचा परिणाम माहिती आहे तुम्हाला, आकर्षण प्रतिकर्षणाचा. या आकर्षण प्रतिकर्षणाच्या गुणधर्मातून ही कॉईल काय होते, विचलित होत असते, मागं पुढं होत असते. आता या कॉईललाच पुढं काय जोडलेलं आहे, तर हा याला म्हणतो कोन. या कोन मध्ये हवा आहे आणि ती हवा काय होते, विचलित होते, म्हणजे बाहेर योग्य दाबानं टाकली जाते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपली जीभ आणि जबडा हे दोन जबडे उघडे ठेवून आपल्याला बोलता येत नाही किंवा जीभ एका जागी स्थिर ठेवून आपल्याला बोलता येत नाही. म्हणजे कॉईल मागं पुढं झाली पाहिजे आणि जबड्यातली हवा दाबली गेली पाहिजे. तेव्हा जिभेच्या साह्यानं योग्य मार्गानं हवा आपण बाहेर काढतो, त्यालाच आपण काय म्हणतो, साऊंड वेव्हज असं म्हणतो. तर आता याची जी काही रचना आहे ती पुढं आपल्याला दाखवतो, वेगवेगळे पार्ट कसे असतात ते. तर असे हे तुमचे कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ज्याला कोणाला समजलं नसेल त्यांनी परत ह्या व्हिडिओ पहा. प्रश्न काही असतील तर ते तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू.